ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. ज्या मातेने दोन छत्रपती घडवले अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांना माझा मानाचा मुजरा. फितूर जन्मले येथे ही जरी या मातीची खंत आहे. फितूर जन्मले येथे ही जरी या मातीची खंत आहे. मासाहेब आपले संस्कार अजून मनामनात जिवंत आहे. मासाहेब आपले संस्कार अजून मनामनात जिवंत आहे. मराठी मुलकावर अस्मानी सुलतानीचे संकट कोसळले असताना एक वादळ शत्रूच्या उन्मत्त विध्वंसक सत्तांध धोरणाविरुद्ध सतत घोंगावत राहिलं. या वादळात मुघल सत्ताधीशांची स्वप्न धुळीस मिळाली. परप्रांतातून येत असलेले मराठी मुलकावर येत असलेले बलाढ्य शत्रू हतबल झाले. हे वादळ होतं शत्रुबुद्धी विनाशाचं. हे वादळ होतं जनकल्याणाचं. हे वादळ होतं स्वराज्य निर्माणाचं. आणि या वादळाचं नाव म्हणजे राजमाता राष्ट्रमाता शिवमाता जिजाऊ मासाहेब. यशवंत कीर्तिवंत नीतिवंत अशा जाणत्या राजाची जन्मदात्री म्हणजे चालतं बोलतं शक्तीपीठच. शिलवान पुत्र जन्मास घालण्याची ताकद मातेने दिलेल्या संस्कारातच असते. आणि याचंच उत्तम उदाहरण म्हणजे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब. खरं तर महाराष्ट्राच्या मातीला तलवारीच्या पातीला आणि मावळ्यांच्या छातीला स्फुरण देणाऱ्या मातृतीर्थामुळेच आज मावळ मातीचा इतिहास जिवंत आहे. नवीन संकल्पना नवे डावपेच अभिनव युक्त्या रयतेचे प्रेम संपादन करण्याची क्षमता करडी शिस्त यामागे मास्टर माइंड होता राजमाता. नियोजनाच्या भक्कम पायावर अशक्य काम शक्य करताना स्वतःला सिद्ध करणार म्हणजे इतिहास घडवणार असा ज्वाज्वल इतिहास जिजाऊ पुत्रांनी घडवून दाखवला. जिजाऊच्या शब्दाखातर पिकाची राखण करणारा शेतकरी मातीची राखण करायला शिकला. कष्टपैलू शेतकऱ्याला अष्टपैलू बनवणारे बहुपैलू संस्कार जिजाऊंनी दिले. आणि म्हणून घेऊन तलवार हाती छाटला मुघली अहंकार. जिजाऊ तुमच्या नावाचा दाही दिशा जय जयकार. जिजाऊ तुमच्या नावाचा दाही दिशा जय जयकार. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय भीम. जय जिजाऊ.